विष पेरण्याचं राजकारण असेल, दुहेरी जे काही म्हणजे कटस हे करण्याचं राजकारण असेल, दोन जातींमध्ये दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचं राजकारण असेल, ह्याला महाराष्ट्राने असेल उत्तर प्रदेशनी असेल नाकारलेलं आहे. आणि देशात हुकुमशहाला आम्ही 303 वरनं 240 वर खेचलेलं आहे. पुढे 140 वर खेचल्याशिवाय राहणार नाही देश. कारण देशात ॲरोगन्स कुठेही आपण पाहताय, ॲरोगन्स किंवा हुकुमशाही चालत नाही. फडणवीस असंही म्हटले होते की उद्योगधंद्यांबाबत महाराष्ट्र ते असंही म्हटले होते की राजीनामा देणार आहेत. आणि एक लक्षात घ्या त्यांनी जो आपण पाहिलं असेल जी वृत्ती या महाराष्ट्रात दाखवली, बदला घेणार, दोन पक्ष फोडून आलो, एक परिवार त्यांनी फोडला, हे सगळं करूनही जगातला सगळ्यात मोठा पक्ष जे स्वतःला म्हणतात, इलेक्टोरल बॉन्ड सगळ्यात जास्ती त्यांच्याकडे, फंड जास्ती त्यांच्याकडे, ईडी आयटी सीबीआयची युती त्यांच्यासोबत, हे सगळं करूनही ते 10 वर तास आणि शिवसेना शून्यातून सुरू झालेली आहे. म्हणजे आमच्यातून 40 आमदार नेले, काही खासदार नेले, अनेक नगरसेवक फोडले, मोठी यंत्रणा फोडली, सगळं काही करून आम्ही 9 वर आहोत, भाजपा 10 वर आहे. हे नम्रपणे आम्ही सांगतोय, कारण हा जनतेचा निकाल आहे. आमच्यासोबत जे आमचे मित्रपक्ष होते, काँग्रेस 13 वर आहे, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. आपण पाहत असाल महाविकास आघाडीला यश ह्याच्याचमुळे मिळालेलं आहे, कारण भाजपा जशी वागली महाराष्ट्रात तसं चालणार नाही. जे महाराष्ट्र द्वेष भाजपाच्या मनात आहे